नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी जबरदस्त जॉब वॅकन्सी घेऊन आलेलो आहे। महानगरपालिकेमध्ये विविध पदांची भरती निघालेली आहे। शैक्षणिक अर्हता जी आहे या ठिकाणी तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, ITI तुमचं झालेलं असेल किंवा पदवी झालेली असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। तुम्ही महिला असाल पुरुष असाल दोघं या ठिकाणी अर्ज करू शकता। अर्ज करण्यासाठी कुठल्याही प्रकारची फीस पेमेंट तुम्हाला या ठिकाणी करायची नाही। परीक्षा देखील तुमच्या या ठिकाणी होणार नाही। अर्ज करण्याची शेवटची तारीख 30/8/2024 या ठिकाणी आहे। अधिक माहिती मित्रांनो, या ठिकाणी कुठल्या पदांसाठी वॅकन्सी आहे, तुम्हाला अर्ज कशा प्रकारे करायचे आहेत, वयोमर्यादा काय लागणार आहे, वेतन किती असणार आहे, अशी सर्व काही माहिती डिटेलमध्ये आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा। त्याचबरोबर मित्रांनो, आपण जर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करावं, बेल आयकॉन दाबायला विसरू नका। असेच नोकरी संदर्भातील नवीन अपडेट्स आपल्याला मिळत राहण्यासाठी। तर सुरू करूया मित्रांनो आजचा व्हिडिओ। तर मित्रांनो, आपण आलेलो आहे मालेगाव महानगरपालिका मालेगाव यांच्या मार्फत जे ऑफिशियल नोटिफिकेशन निघालेलं आहे वॅकन्सीच्या संदर्भामध्ये, त्यावरती आपण आलेलो आहे। तर स्टेप बाय स्टेप सर्व माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत। तर या ठिकाणी सगळ्यात पहिली जी वॅकन्सी आहे वाहन चालक या पदासाठी निघालेली आहे। या पदासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल आणि ड्रायव्हिंग लायसन्स तुमच्याकडे असेल हेवी किंवा लाईट व्हेकलचं, तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। सोबत तुम्हाला मराठी भाषा, हिंदी आणि मराठी भाषा लिहिता वाचता येणं आवश्यक आहे। 7 जागा एकूण या पदासाठी निघालेल्या आहेत। विद्यावेतन तुम्हाला 6,000 रुपये या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर JCB चालक या पदासाठी देखील तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल आणि लोडर किंवा एक्झिबिटर चालवण्याचा परवाना म्हणजेच लायसन्स तुमच्याकडे असेल आणि मराठी हिंदी भाषा तुम्हाला लिहिता वाचता येत असेल तर या ठिकाणी 5 वॅकन्सीज आहे। 6,000 रुपये इतके विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी आणि कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी आणि कनिष्ठ अभियंता मेकॅनिकसाठी या ठिकाणी वॅकन्सीज आहे। स्थापत्यसाठी 10 वॅकन्सी आहे, विद्युतसाठी 2 आणि मेकॅनिकलसाठी 3 अशा वॅकन्सीज आहे। तिन्ही पदांसाठी तुम्हाला या ठिकाणी 10,000 रुपये विद्यावेतन जे आहे दिलं जाईल। शैक्षणिक अर्हता जे आहे संबंधित ट्रेडमधील पदवी तुमच्याकडे या 3 पदांसाठी असणं आवश्यक आहे। त्यानंतर सहाय्यक कनिष्ठ अभियंता विद्युतसाठी पुढील वॅकन्सी या ठिकाणी आहे, 4 वॅकन्सीज या पदासाठी आहे। त्यानंतर सहाय्यक कनिष्ठ अभियंता स्थापत्यसाठी 5 वॅकन्सी आहे। दोन्ही पदांसाठी तुम्हाला 8,000 रुपये विद्यावेतन दिलं जाईल। या ठिकाणी तुमच्याकडे संबंधित ट्रेडमधील पदविका किंवा समतुल्य पदविका असणं आवश्यक आहे। त्यानंतर लिपिक टंकलेखक या पदासाठी एकूण 30 जागांची वॅकन्सी आहे। 10,000 रुपये विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल। तुम्ही कुठल्याही शाखेची पदवी उत्तीर्ण असाल आणि सोबत MSc तुमची झालेली असेल आणि मराठी टंकलेखनाचा वेग तुमचा 30 शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजीचा 40 शब्द प्रति मिनिट प्रमाणपत्र तुमच्याकडे असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। त्यानंतर वीजतंत्री या पदासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल, सोबत इलेक्ट्रिकलमध्ये ITI झालेलं असेल तर 6 जागा या ठिकाणी आहेत। 8,000 रुपये विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर मेकॅनिक ऑटोमोबाईलसाठी 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल, सोबत ऑटोमोबाईल फिटर, यांत्रिकी फिटर, डिझेल मेकॅनिक, मोटर मेकॅनिक कोर्स तुम्ही उत्तीर्ण असाल तर 3 जागा या ठिकाणी आहे। 8,000 रुपये इतके विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर फिटर या पदासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल आणि नळ कारागीर या विषयात अभ्यासक्रम तुम्ही पूर्ण केलेला असेल तर या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता। 8 वॅकन्सी एकूण या ठिकाणी आहे। 8,000 रुपये स्टिपेंड तुम्हाला या ठिकाणी दिलं जाईल। त्यानंतर अग्निशमक विमोचक या पदासाठी 10 जागा या ठिकाणी आहे। उच्च माध्यमिक म्हणजे 12वी उत्तीर्ण तुम्ही असाल आणि राज्य अग्निशमक प्रशिक्षण केंद्राचा अग्निशमक पाठ्यक्रम तुम्ही उत्तीर्ण केलेला असेल तर या ठिकाणी तुम्ही अर्ज करू शकता। 10 जागा या ठिकाणी आहेत। 8,000 रुपये विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल। त्यानंतर शिपाई वॉचमॅन या पदासाठी तुम्ही 12वी उत्तीर्ण असाल तर 40 जागा एकूण या ठिकाणी आहेत। 6,000 रुपये विद्यावेतन तुम्हाला दिलं जाईल। या ठिकाणी अर्ज जे आहे तुम्ही ऑनलाईन आणि ऑफलाईन अशा दोन्ही पद्धतीने पाठवू शकता। 23/8/2024 ते 30/8/2024 या काळादरम्यान अर्ज तुम्ही या ठिकाणी करू शकता। ऑनलाईन अर्ज करण्याची वेबसाईट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे। ऑफलाईन अर्ज जो आहे आपण मालेगाव महानगरपालिका मालेगाव या ठिकाणी करायचा आहे। प्रशिक्षण कालावधी तुमचा या ठिकाणी 6 महिन्याच्या कालावधीसाठी असणार आहे। वयोमर्यादा तुम्हाला 18 ते 35 वर्षाच्या ठिकाणी आहे। ॲप्लिकेशन फॉर्म जो आहे अशा प्रकारे आपल्याला जाहिरातीमध्येच दिलेला आहे। जाहिरातीची लिंक आपल्याला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। अर्ज करण्याअगोदर आपण एक वेळ संपूर्ण जाहिरात व्यवस्थितपणे वाचा, त्यानंतरच या ठिकाणी अर्ज करा। तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मित्रांनो। व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्कीच करा। आपल्या चॅनलला जर अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या रॉयल कॉर्नर यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। असेच नोकरी संदर्भातील नवनवीन अपडेट आपल्याला मिळण्यासाठी। तर भेटूया अशाच नोकरी संदर्भातील पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।